उद्धव ठाकरेंनी एकतरी निवडणूक लढवून जिंकून दाखवावी असं आव्हान बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे। फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करा असं ठाकरेंनी नागपूरकरांनाही आवाहन केलं होतं। तर ठाकरेंनी एकही निवडणूक लढलेली नाही आणि फडणवीस जनतेत आहेत असं बावनकुळे म्हणत आहेत। सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच, कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं। अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे। मला विजय हा निसट्ट विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे। देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा बोलून नागपूरवरनं गेले। उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणुका जिंकल्या नाही। देवेंद्रजी 5-10 आमदार झाले आणि 6व्या आमदार रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकणार आहे। एका विधानसभेत यावेळी उद्धव ठाकरेंनी कुठली तरी विधानसभा महाराष्ट्राची लढावी, त्यांना वाटेल ती लढावी। बावनकुळेंना ती कुठली तरी जागा दिली, त्यांना आले ना बातमी तुमच्यापर्यंत, करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना। मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले, मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची। म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची। मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेंना जिथे जमीन दिले ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही। आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलाई खात आहेत। भूखंडाचं श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत। कोराडी महालक्ष्मी संस्थान आहे, बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, देवस्थान आहे। उद्धव ठाकरे यांना माहिती असलं पाहिजे की 1917 पासून ही जागा देवस्थानाच्या लीजवर आहे। ती लीज रिन्युअल झाली आहे। ज्या स्टेजवर उद्धव ठाकरे होते ते स्टेजच्या बाजूचे लोक बघा, तरी प्रायव्हेट ट्रस्टकडून जमिनी लाटल्यात, प्रायव्हेट ट्रस्ट करून जमिनी लाटल्यात। चंद्रपुरामधले काँग्रेस नेत्यांनी जमिनी लाटल्यात। हिंदू देवदेवताच्या संस्थानाबद्दल उद्धव ठाकरे येऊन बोलतात। खऱ्या अर्थाने ही हिंदू जनता उद्धव ठाकरेला सोडणार नाही।